बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट. मी जेव्हा अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करत होते, तेव्हा अंगणवाडीत असताना एक स्तनदा माझ्याकडे आहार घेण्यासाठी आली होती. ती बाळाला खांद्यावर घेऊन आली होती आणि आल्याबरोबर मला खूप खूप व्यथेने सांगायला लागली, की "मॅडम, माझं बाळ सारखं रडत असतं. स्तनपान करायला गेलं, की फक्त असं हे करतं आणि सारखं रडत असतं. काय करायला पाहिजे?" तर मी तिला विचारलं, "तू दिवसातून त्याला किती वेळा स्तनपान देते?" तर तिने मला सांगितलं, "दिवसातून जेवढ्याही वेळा मी त्याला स्तनपान करायला घेते, तेवढ्याही वेळा ती खूप चिड करते." मग मी तिला व्यवस्थित सांगितलं, की "तू माझ्या समोर बस बरं स्तनपान करायला." मग ती माझ्या समोर बसली स्तनपान करायला. माझ्या निरीक्षणातून मला असं जाणवलं, की बाळ फक्त निपल तोंडात घेत होतं आणि ओढत होतं. निपल तोंडात घेतल्यामुळे काय होत होतं, त्याच्या तोंडामध्ये भरपूर दूधच येत नव्हतं. म्हणजे अगदी काहीतरी प्रमाणात दूध यायचं. म्हणून ते रडत होतं. त्याचं पोटच भरत नव्हतं म्हणून ते रडत होतं. तिला बाळ पकडण्याची पोझिशन सुद्धा व्यवस्थित सांगितली, दाखवून दिली आणि मग तिने बाळाला व्यवस्थित पकडलं. माझ्या हाताने निपलच्या बाजूचा जो काळा भाग असतो, तो त्याच्या तोंडामध्ये दिला आणि मग तिला समजलं, की असं स्तनपान करायला पाहिजे. जेव्हा त्याच्या तोंडामध्ये काळा भाग गेला ना, तेव्हा तो व्यवस्थित ओढायला लागला आणि खूप सारासर दूध यायला लागलं आणि त्याचं पोटही भरलं. मग तिला कळालं, की आपली स्तनपान करण्याची पद्धतच चुकीची होती. अशा प्रकारे तिला मी समजून सांगितल्यावर ती पण खुश झाली आणि बाळ पण खुश झालं. महिलांनो, तुमच्याही बाबतीत असंच होतं का? अशाच प्रकारच्या कितीतरी अनुभवातून तुम्हाला जर या गोष्टी शिकायच्या असतील, नवनवीन माहिती मिळवायची असेल, तर आपल्या ह्या निसर्ग संस्कार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारख्याच इतर स्तनदा मातेंना देखील शेअर करा. त्यांना सुद्धा याचा लाभ होईल. थँक